लव म्हणावे की प्रेम म्हणावे, इशू है फुकट सोडून द्यावे. ओ लव म्हणावे की प्रेम म्हणावे, इशू है फुकट सोडून द्यावे. डायरेक्ट प्रेमाच्या गावाला जावे, हॅपली एव्हर आफ्टर व्हावे. आराखडीची बाधा टळावी, कथा ही सुफळ संपूर्ण व्हावी. प्रेमाला प्रेमाची भाषा कळावी, कथा ही सुफळ संपूर्ण व्हावी. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण व्हावी. अहो अहो उठा, अहो उठा म्हटलं. हा उठा. अहो तुम्ही हाक मारलीत का हो? साधी हाक नाही, आरोळ्या देत होतो गेले तासभर तुमच्या नावानं. अगं बाई, पावसाच्या आवाजात ऐकूच आलं नाही हो. जरा डोळा लागला होता. पण काय झालं? हाव? तुम्ही इथेच होता? हो इथेच होते. नक्की? हो नक्की. नाही पण मी पुस्तक शोधत होतो त्यावेळेलाही तुम्ही इथेच होतात? होय हो इथेच होते. घर सोडून कुठे जाणार मी बापडी. हा पण मी पुस्तक घ्यायला ज्या वेळेला आलो त्यावेळेला तुम्ही मला इथं दिसला नाही. अहो कुठलं पुस्तक शोधत होतात तुम्ही? हेच पारंपरिक काढे आणि चूर्ण, एक अभ्यास. हा अहो ते पुस्तक तर इथेच आहे. हे बघा. हा. हे इथे? हो पण काय हो? हा? तुम्ही खरंच इथं होता असं म्हणताय? हो इथेच होते. आता सापडलंय ना पुस्तक, मग वाचा. वाचतो पुस्तक वाचतो. पण तुम्ही खरंच या इथून बाहेर गेला नाहीत? नाही हो अजिबात नाही. पण काय हो? हा? नाही तुम्ही नक्की या खोलीच्या बाहेर गेला नव्हतात ना? अजिबात नाही. अहो अप्पा, तुम्हीच तर उठवलात ना आता आजीला. हा आक्षेप. बघा सत्य आहे की नाही? हो सत्य. हा तुम्ही इथेच. बाबुलारिष्ट काढा घेतल्यानंतर डोकं जरा शांत होण्याची शक्यता निर्माण होते. का गेली होतीस तिथे? इथे सगळे किती काळजीत होते माहितीये का तुला? तू त्याला मदत करत नाहीस, मग मी नाही तर कोण मदत करणार आहे त्याला? जरा आतीच करतेस आजी तू. काही अतिभीती करत नाही. हा तुझा स्वभाव ना यांच्यासारखा आहे, हट्टी. माझा? मग तो मुलगा बिचारा काहीतरी चांगलं करतोय, त्याला मदत करायची सोडून कारण नसताना उगीच काहीतरी बडबडायचं म्हणजे काय? कारण नसताना म्हणतेस तू? उगीच आता माझ्याशी वाद घालू नकोस, कळलं ना? तू काय काय बोललीस त्याला मला माहितीये, आणि तू चुकतेस एवढं लक्षात ठेव. काय चाललंय? काहीतरी रांधायची तयारी दिसतीये. रांधणं म्हणजे शिजवणं ना आप्पा? हो तेच. हे बाष्पदाब यंत्र त्याच्यासाठी आणलंय ना? बाष्पदाब यंत्र? भावा वाजली माझी शिटी रे. काय म्हणालास? काय नाही आप्पा, तो म्हणतोय आप्पा की आज आम्ही खिचडी बनवणार आहोत. करा करा खिचडी करा, बघूया कशी जमते ती. अरे तुम्हा मुलांना साधा पापड भाजता येत नाही आणि तुम्ही खिचडी करणार? करा करा, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, नाही का? हो. जा 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 जा.
त्या कांगारूच्या घरी आज खिचडी बनवतायत. अरे पण त्या गाढवाला कळणार आहे का गुळाची चव? बघ ना, माझी अरे कैची दाखवली तेव्हा थोडीशी फाटलेली ठीक आहे रे पण काय यार किती वेळ लावलात तुम्ही? कुठे होतात? अगं हिटलर भेटला होता बाहेर. ओ गॉड, मग म्हणजे नक्कीच किस्सा झाला असणार. किस्सा नाही आला पण सॉलिड टशन देत होता ना. हा भाई मग काय आपण पण दिली ना त्याला टशन. त्यातच थोडा वेळ गेला. Alright guys, my camera is ready. ए भावा डन ना तुझं? Yep. हा ठीक आहे चल. आणि आज आम्हीच बनवतोय तुझ्यासाठी ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन डिश. हो तुझं काम सुरू राहिलं पाहिजे. Thanks guys. You guys rock. चला पटापट कामाला लागा. पण एक मिनिट, आपण आज बनवणार काय आहोत? चिनू, गणिताचा पेपर मिळालाय का आज? मिळणार होता ना? आई मला खूप भूक लागली आहे. चिनू मी काय विचारते तुला, गणिताचा पेपर मिळालाय का? 30 पैकी फक्त 5 गुण. काय 5 गुण? हे 5 हे काय गुण आहेत का? 30 पैकी 5? पण रोहितला 4. वा, रोहितला आपल्यापेक्षा 1 गुण कमी मिळालाय, याचा आनंद होतोय का महाराज तुम्हाला? छान. हा, नुसत्या टवाळक्या करायला पाहिजेत, अभ्यास करायला नको अजिबात. ए, मला खूप भूक लागली आहे ग. ठीक आहे, हातपाय धुवून घे आणि खाली जाऊया, देते काहीतरी खायला. कशाला? हा, चिनू ऐक, अरे हातपाय धुव आधी. अरे ऐक चिनू ऐक, हातपाय धुवून घ्या आधी. चिनू काय? मला खूप भूक लागली आहे. बटाटे पोहे करू तुझ्यासाठी, मस्त शेव पेरते. बटाटा पोहे कर लवकर. हो करते, खादाड बोका. काय चिन्मयानंदा, काय खाल्लंस आज शाळेतनं आल्यावर? आप्पा, तो आत्ताच आला शाळेतून, सई करते ना त्याच्यासाठी काहीतरी खायला. हो का? हो. नाही सई, आज जरा मुगाच्या डाळीची खिचडी कर, चविष्ट अशी. हा, वरनं अशी तुपाची धार. खिचडी? पण त्याला ना, त्या कांगारूकडे आज खिचडी करणार आहेत ना सगळे मिळून. अरे साधं पाणी उकळवता येत नाही आणि हे करणार खिचडी. हो खिचडीच करूयात आप्पा. चिन्मयानंदा, अरे खिचडी हा अतिशय पचायला सोपा आणि चविष्ट पदार्थ आहे बरं का. नाही प्रत्येकाला वाटतं की जमेल असं, पण नाही, जमत नाही प्रत्येकाला चविष्ट खिचडी करणं. हो, नुसते डाळ आणि तांदूळ एकत्र केले आणि शिजवलं की झालं असं नाही होत. मुळात डाळ कुठली वापरताय याच्यावर अवलंबून असते खिचडीची चव. ए भावा ही कोणती डाळ आहे? ही ना, ही मसूरची डाळ आहे. हा, एक घासू, ही मसूर डाळ नाही, मूग डाळ आहे ती. आणि ही तूर डाळ है ना? हा, मला पण असं वाटतं की ही तूर डाळ. वाटतं म्हणजे अजून कन्फर्म नाहीच का? हा नाही, मी किचन मध्ये फक्त पाणी प्यायला जाते यार, बाकी आपण को कुछ मालूम नाही. But then खिचडीचं डाल कुठला? मला काय वाटतं खिचडी ही मुगाच्या डाळीची करतात. अच्छा, या डाळीची. मला वाटतं मसूरची डाळ. हे मला काय वाटतं खिचडी ना तांदळाची आणि डाळीची करतात. चुकलं काय? ए, नेटवर बघ ना पटकन. No. We are not using internet. And internet use करायचं, then why did I come here? In India. तुम्ही इथे राहता. You've grown up here. You are my source for authentic food. अरे इथे आमचेच लोचे आहेत ना. हा ना यार. हा ना, आणि कळणार कसं खिचडी कशाची करायची ते? हा, मग हे आपण बोटिंग करूया का? चालेल. But you guys won't. I don't know anything. माझा वोट मूग डाळीला. माझं तूर डाळीला. माझा मसूर डाळीला. भावा आपलं नोट आहे भावा. माझा ना मूड नाही. अरे यार इथे कोणाचीच मेजॉरिटी नाही. नाट तूच सांग यार. हा, All right, fine. This one. तुरीची डाळ.
एवढं पाणी नाही घालत खिचडीत. अगं एवढंच पाणी घालायचं असतं. आपण खिचडी करतोय, चिवडा नाही. अगं पण एवढं पाणी घातलं ना तर आमटी होईल त्याची. हे तू गपरे, तुला काही कळत नाही. मी काय बोलतो भाई, आपण टॉस करूया ना किती पाणी घालायचं ते. वा वा वा. हा, तुझ्या आईने जर टॉस करून स्वयंपाक केला असता ना तर इतका नसता वाढलास राजा. हा अरे आता काय करायचं, किती पाणी घालू? ए, तुम्ही सगळे घरून सामान घेऊन आलात ना? आईला विचारता नाही आलं खिचडी कशी बनवतात ते? हे आपण नेटवर चेक. No. I've told this before. We are not using internet. I can't rely on it. Authentic पाहिजे सगळं. हा मिस्टर ऑथेंटिकच आहे. ही एक मिनिट, मला माहितीये किती पाणी घालायचं. किती हे बघ, जेवढे तांदूळ तेवढं पाणी भावा. सोपं आहे. म्हणजे आता एक एक तांदूळ मोजत बसायचा. ए, चुकलं काय? खरंच तुला माहितीये का? अरे भावा 100% भावा. हो तू. हा, एक नंबर. हे बटाटा कापून देऊ का? नाही नको नको, बस झालं. ठीक आहे. आई आता होणार. अरे मस्त दिसतंय भावा, एक नंबर. हा. शोभतं का या वयात हे असं वागणं? त्या नचिकेतच्या घरी सगळे मित्र मिळून खिचडी बनवणार आहेत, तर ह्यांना पण खिचडी खायची लहर आली आहे. आजी, अगं आपण लवकर खिचडी हवी आहे. कधी पडेल झाकण? कुलदैवतेला नवस बोल. ह म्हणजे पडेल झाकण. काय ग आजी? अगं इथे नुसतं उभं राहून वाफ जाणार आहे का त्याची? बाकीची कामं कर ना तोपर्यंत. हो हो, ताक करते. आपण लागेल ना खिचडीसाठी. हो हो हो, अप्पांना लागेल हा खिचडी सोबत. आजी, जिरेपूड कुठे ठेवलीये ग? आपण लागेल ना ताकात घालायला. करा, कौतुक करा त्यांचं. त्या बिचाऱ्या पोराला मदत करायची सोडून इथे घरादाराला कामाला लावून ठेवलंय नुसतं. जाऊ दे गाजी. बरं, लिंबाचं लोणचं देऊ जोडीला? दे दे, पटेल ते दे. आम्ही इथे दिवसभर राबायचं आणि हे बसले शब्द कोड सोडवत. ते चिनूल्या बिचाऱ्याला पोहे खायचे होते ग, पण आता यांच्यामुळे नाईलाजाने खिचडी खावी लागणार आहे. बरं आजी, खिचडी होईल का ग व्यवस्थित? अगं होईल ना. आणि आज ना शिजली नाही तरी मिटक्या मारत खातील, कारण नचिकेतच्या घरी खिचडी होणार आहे ना. आणि आपली खिचडी कशी जास्त श्रेष्ठ आहे हे दाखवायची त्यांना घाई झाली आहे. आजी अगं का चिडतेस एवढं? त्यांना काय करायचं ते करतील ना, आपल्याला काय त्याचं? तुला काळजी नसली ना तरी मला काळजी आहे हो त्या पोराची. अगं आजी, पण का उगीच? यांच्यातला कुचकेपणा अगदी पुरेपूर उतरलाय हा तुझ्यात. नाचोपतेस त्यांची. आणखीन किती भाव खाणार हा कुकर? शिट्टीच होत नाहीये. हो ना भावा, एवढ्यात व्हायला पाहिजे होती रे. पण भावाचा मूड दिसत नाही आज. अरे मी तर बोलतो ना, हा कुकरच खराब आहे. हो ना यार, एवढा वेळ का घेतोय हा? होईल होईल. Guys, कधी होणार तसं? It's taking too long. रोल करायचा. डोंट वरी, नाही होणार आहे त्याची विसील. हे आपण पाणी कमी टाकलं का? हा भावा, ते एका पाणी कम माणसाने पाणी टाकलंय ना म्हणून. एक दे ना. केव्हाचा गेलाय चिनू? कशी कळणार तिकडची बातमी? अगं आजी, तुझं काय चाललंय? तू गप ग. आजी 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 काय झालं रे?
काही कळलं का? झाली का त्यांची खिचडी? अगं आजी तो कुकर शिट्टीच मारत नाहीये. अरे देवा. त्या लोकांना खिचडी कशी करायची हे पण माहित नाही. कोणी म्हणतं खिचडीत पाणी कमी झालं, कोणी म्हणतं जास्त झालं. अरे देवा, म्हणजे आज पण त्या नचिकेतची डॉक्युमेंटरी काय होत नाही. दादा काळजीत दिसतोय ग बिचारा. शिट्टी वाजत नाही म्हणजे काहीतरी गडबड आहे. मी सांगते ते जाऊन सांग सगळं त्यांना. हो आजी. हे बघ, कुकरची रिंग नीट लागलीये का बघा म्हणावं. आणि डाळ शिजण्यासाठी थोडं पाणी वाढवायला सांग. हा, काय सांगशील? कुकरच्या झाकणाला रिंग नीट लावा. हा, आणि डाळ शिजायला जास्त पाणी घाला. शाबास, जा. आजी ते लब्बाड थांब. घे. ओ वा. जा आता. किती वेळ लागतोय चिनूला यायला. आजी आजी. काय रे, काय झालं? सांगितलंस का खिचडीचं? अगं सांगायच्या आधीच गडबड झालीये. कसली गडबड? आजी कुकर फुटला. अरे देवा, कठीणच दिसतंय सगळं. कसा बनवणार आहे हा मुलगा डॉक्युमेंटरी कुणास ठाऊक. बिचारा दादा. आल्यापासून एक काम धड होत नाहीये. काही करायला लागला की विघ्न येतातच काहीतरी. विघ्न म्हणजे? तुझे आप्पा. आणि कोण? हात धुवून मागे लागलेत त्याच्या. आणि आता सईनी पण असहकार पुकारलाय. बिचारा ते पोरग. सॉरी यार नायक, आम्ही तुला हेल्प करायला गेलो आणि भलतच काहीतरी झालं. हो ना यार, हे सगळं आमच्यामुळेच झालंय. तुझ्या डॉक्युमेंटरीसाठी एक मराठी पदार्थ करावा एवढीच इच्छा होती यार आमची. Guys, please, you don't have to feel guilty about it, okay? तुमचं नाही चुकलं. नाही यार भाई, आम्हीच माती खाल्ली. No. In fact, I must thank you all. तुम्ही खूप केलं for me. खूप एफर्ट घेतला. अरे पण त्या एफर्टचं काय झालंच नाही ना भावा. पण आता ह्याची डॉक्युमेंटरी कशी होणार आहे? नाही होणार. I don't think it will happen now. बिडू असं नको म्हणूस यार. एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये खूप लोक आहेत जे तुला हेल्प करू शकतील. आणि भाई आपण आहोत ना. हो हो. आपण, तू कशाला लोड घेतो? I know, but I don't have any more interest in making a documentary here. Things don't seem to be working out. अरे भावा, इतक्या चिरकुट गोष्टीवरून एवढं मोठं डिसिजन नसतं घ्यायचं रे. एक्झॅक्टली. अरे आपण करूयात ना काहीतरी. होणार आहे तुझी डॉक्युमेंटरी, तू टेन्शन नको घेऊस. No, it's not that easy. खूप difficult आहे सगळं आता. I must go back to Sydney. हवं काय बोलतोय? अरे बिडू ऐक आमचं. एवढं लगेच अपसेट होऊ नकोस. No, Resham. You have to understand me. It's not going to work out. Possible नाही आता. I have to go back to Australia. आपण त्याला मदत करूया चिनू. शेजारी आहे म्हणून नाही, पण माणुसकीच्या नात्याने मदत केलीच पाहिजे. पण कशी करणार मदत? आपल्याकडची खिचडी नेऊन देतोस का? हो चालेल. नाही तर असं कर, खिचडी कशी करायची ते मी तुला व्यवस्थित लिहून देते, ते त्याला नेऊन दे. हो आजी. पण एखाद्याला त्रास होतोय म्हणून उगाच मनात राग धरून त्याची मजा बघत बसायची, हे काय मला पटत नाही बाई. आजी काय चाललंय तुझं? का करतेस हे सगळं? ज्या मुलाने इथे आल्यापासून आपल्याला फक्त त्रास दिलाय त्या मुलाला मदत करण्यासाठी एवढी का धडपड करतेस? चिनू, तुला वाटतं का रे तो दादा दुष्ट आहे, स्वार्थी आहे म्हणून? अजिबात नाही. तो तुम्हाला फॉरेनची चॉकलेट देतो. देणारच ना, त्याला त्याचं काम काढून घ्यायचंय. अरे चिनू, पण त्याचं काम काय आहे हे तरी विचार. मराठी खाद्य संस्कृतीवर डॉक्युमेंटरी करायची आहे त्याला. आणि आपलं दुकान तर किती प्रसिद्ध आहे.
हे त्याला माहिती आहे. अरे चिनू, मग तर आपण त्याला मदत केलीच पाहिजे ना. म्हणजे अगं आगाऊ आहे तो, आणि आपण किती त्रास दिला त्याने. तुझे आप्पा काही कमी नाही आहेत. उद्या ब्रह्मदेव जरी खाली आले ना तरी त्रास देऊ शकणार नाहीत त्यांना. हेच त्रास देतील ब्रह्मदेवाला. अगं आपल्या विद्युत कक्षाची किल्ली चोरली होती त्याने. हे सगळं विसरलीस का तू? काय चुकलं ग त्याचं? हे हट्टाला पेटले म्हणून त्यांनी अंधाऱ्या घरात बसायचं? हे सगळं त्यांनी भाग पाडलं करायला. त्या बिचाऱ्यांनी ह्याला शांत करण्याचे, क्षमा मागण्याचे किती प्रयत्न केले सांग. हे सगळं विसरलीस? बिचाऱ्याला धड मराठी बोलताही येत नाही, पण अख्खी कविता पाठ केली त्यांनी. आणि मी म्हणते असेल स्वार्थी, पण आपली मराठी खाद्य संस्कृती पुढे नेण्यासाठीच करतोय ना हे सगळं. मग आपण मदत केलीच पाहिजे त्याला. हो आजी, आपण नेहमी म्हणतात जो आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असेल त्याची मदत करणं आपलं कर्तव्य आहे.